विद्यार्थी मित्र हो, चाटे शिक्षण समूहामध्ये आपलं मनापासून स्वागत। सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंग्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भव चरित्री जडो। हे आपल्या कानावर लहानपणापासून पडत आलेलं आहे, हे आपण ऐकलेलं आहे। काय आहे हे? आहे भरतवाक्य, मोरोपंतांचं भरतवाक्य कविता आपण शिकणार आहोत। बघा, भरतवाक्य म्हणजे नाटकाच्या शेवटी, म्हणजे नाटकाच्या सुरुवातीला नांदी असते आणि नाटकाच्या शेवटी भरतवाक्य असतं। भरतवाक्य म्हणजे त्या नाटकातला सार, म्हणजे भरतवाक्यामध्ये नाटकातलं शेवटचं एकूण नाटकाचा सार सांगितला जातो, त्याला म्हणतात भरतवाक्य। उदाहरणार्थ, नाटक संपल्यानंतर पडदा पडण्यापूर्वी तो जो नायक किंवा ती जी नायिका असते त्याच्या तोंडी हे वाक्य दिलं जातं। अर्थात इथं त्याचा संबंध कसा घ्यायचा? मोरोपंत, पंडित कवी, म्हणजे संत साहित्यानंतर जे पंडित साहित्य आलं त्यामध्ये वामन पंडित आहेत, मोरोपंत आहेत किंवा रघुनाथ पंडित आहेत। या पंडित कवींनी फार मोठी साहित्य संपत्ती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामधले जे मोरोपंत आहेत त्यांनी केकावली लिहिली। केकावली, केकावली म्हणजे केका म्हणजे मोर आणि आवली म्हणजे ओळ। केकावली म्हणजे मोराचं सततचं टाहो फोडणं किंवा ओरडणं। मोरोपंतांच्या या काव्यरचनेला केकावली असं म्हणतात। आणि शेवटचं भरतवाक्य म्हणजे केकावलीच्या शेवटी मोरोपंतांनी लिहिलेलं हे काव्य आहे। म्हणजे नाटकातील शेवटचं वाक्य तसं केकावली या ग्रंथाचं ही शेवटची पद्यरचना आहे, म्हणून याला भरतवाक्य असं नाव दिलेलं आहे। आता यामध्ये मोरोपंतांनी या रचनेत माणसांच्या सहवासाचं, सद्विचारांच्या सहवासाचं, श्रवणाचं महत्त्व याकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे। आपलं व्यक्तिमत्व उत्तम घडवण्यासाठी संत सज्जनांच्या सहवासात, चांगल्या लोकांच्या सहवासात राहणं किती महत्त्वाचं आहे हे यातून सांगितलेलं आहे। काय काय करायचं नाही आहे आपल्याला, खोटा अभिमान बाळगायचा नाही आहे आणि भक्तिमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला आपल्याला बळी पडायचं नाही आहे, असं आवाहन या कवितेच्या माध्यमातून कवीनं आपल्याला केलेलं आहे। सत्कर्मामध्ये, सज्जनांच्या सहवासामध्ये राहण्याची शिकवण या पद्यरचनेतून कवींनी आपल्याला दिलेली आहे। माणसाने नेहमी सज्जनांच्या सहवासात राहावं। उदाहरणार्थ, संत एकनाथांनी योगी सर्वकाळ सुखदाता, बघा आता तुम्ही 10वीला आहात, तुम्ही कुणासोबत असता, कोण तुमचे मित्र आहेत, कुणासोबत अभ्यास करता, मित्र चांगले आहेत की नाही याकडे बारीक लक्ष आईबाबांचं असतं। कारण संगतीचा गुण हा लगेचच लागत असतो। ढवळ्या शेजारी बांधला पोळा, वान नाही पण गुण लागला, असं आपल्याकडे म्हणतात बघा। त्याप्रमाणे चांगल्यांच्या सहवासात राहाल, चांगले बनाल। त्यामुळं सगळ्या चांगल्या गुणांच्या युक्त अशा लोकांच्या सहवासात तुम्ही राहिलात तर तुमची जडणघडण चांगल्या पद्धतीनं होते। त्यामुळं एकनाथांनी पाण्याशी संत सज्जनांची, योगी पुरुषांची तुलना करताना जळ वरीवरी क्षाळी मळ, योगिया सभाय करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्वकाळ सुखदाता असं सांगितलेलं आहे। म्हणजे पाणी काय करतं? आपल्या शरीराच्या वरवरची मळ धुवून काढतं, पण योग्यांचा सहवास मात्र, सज्जनांचा सहवास मात्र, सद्वर्तनी लोकांचा सहवास मात्र आपल्या अंतर्बाह्य आपल्याला बदलून टाकतो। आपल्या विचारांमध्ये, आपल्या आचारामध्ये त्यानुसार बदल होतो। इतकं महत्त्व या संगतीचं आहे। त्यामुळं मोरोपंतांनी सुद्धा यामध्ये चांगल्या माणसांच्या, सज्जन माणसांच्या संगतीत राहावं आणि सुवचनांच्या विचारांनी वागावं। म्हणजे चांगले विचार ऐकावेत, मनातल्या वाईट विचारांना वाट करून द्यावी, वाईट विचार काढून टाकावेत आणि सद्वर्तनी व्हावं, सद्वर्तनी लोकांच्या सहवासात राहावं असं आपल्याला सांगितलेलं आहे। खोटा अभिमान बाळगू नये। दुराभिमान, खोटा अभिमान कधीही बाळगू नकात, कारण या दुराभिमानामुळे आपण मोहाला बळी पडतो। तसं मोहाला बळी न पडता सत्कर्म करून भक्ती मार्गाचा अवलंब आपल्याला करायचा आहे। आणि ही भक्ती म्हणजे कशी? असा उपदेश
या कवी मोरोपंतांनी या कवितेमध्ये केलेला आहे. भक्ती कशी असावी? अढळ असावी, निष्ठावान असावी. त्याप्रमाणे आपण भक्ती परमेश्वराची केली पाहिजे. आता इथं भरतवाक्य म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कुशल नाम धामावली हा जरा लांबलचक शब्द आहे, पण त्याचा अर्थ असा आहे, धाम म्हणजे घर, शरीररूपी धाम, आणि ईश्वर नामस्मरणाने कुशल म्हणजे शांत स्वस्थ राहू दे. म्हणजे माझी मानसिकता, माझी एकूण प्रवृत्ती वृत्ती शांत राहू दे अशी अपेक्षा आहे यामध्ये. कवितेचा भावार्थ कसा आहे बघा. चारित्र्य संपन्न होण्यासाठी सज्जनांची, संसारी जनांना मोलाचा उपदेश करताना सज्जनांच्या सहवासाचं महत्त्व कवींनी इथं सांगितलेलं आहे. सुसंगती सदा घडो म्हणजे सज्जनांच्या सहवासात नेहमी राहावा, चांगलं ऐका, सुजन वाक्य कानी पडो म्हणजे वाईट विचार निघून जाऊ देत आणि चांगलं तुम्ही ऐकायला पाहिजे, चांगल्या माणसांची संगत करायला पाहिजे. आणि सदंग्री कमळी दडो म्हणजे इथं उदाहरण असं दिलेलं आहे, तुम्ही संतांच्या, सज्जनांच्या, परमेश्वराच्या चरणी म्हणजे साधू संतांच्या चरणकमलातली तुम्ही त्या चरणांचा आसरा घेऊन राहायला पाहिजे, अढळ राहायला पाहिजे, हट्टाने राहायला पाहिजे. त्यांनी दूर केलं तरी पाय सोडता कामा नयेत, चरण सोडता कामा नयेत. तसंच अडून राहायला हवं. कसं? जसं भुंगा कमळामध्ये अडून बसतो किंवा हट्ट करून बसतो, त्याला कमळाच्या विरहाचं दुःख सहन होत नाही, त्यामुळे तो तिथं जसा आढळ असतो तसं तुम्ही सज्जनांच्या किंवा सद्वर्तनी लोकांच्या, परमेश्वराच्या सानिध्यात अढळ राहिलं पाहिजे असं कवी सांगतात. सुगंधानं धुंद होऊन निग्रहानं भुंगा जसा हटत नाही त्या कमळामधून, तो त्या कमळाशी विरह झाला तर रडतो, त्याला दुःख होतं, त्याला वाईट वाटतं, तसं सज्जनांच्या पायी तुमचं मन गुंतून राहिलं पाहिजे. आपल्या भक्तिमार्गात मन स्थिर राहिलं पाहिजे. भवचरित्रात आपण भक्तिमार्गात परमार्थाशी आपण जडून डटून राहिलो पाहिजे आणि पवित्र कथांमध्ये, चांगलं ऐकण्यामध्ये आपण तल्लीन झालं पाहिजे. आता यानंतर जो दृढ निश्चय आहे, निश्चयापासून कधीही ढळू नकात. तुमच्या मनाचा निर्धार पक्का असावा, कारण जीवन जगताना जीवनाच्या प्रवाहात अनेक अडचणी येतील, अनेक व्यत्यय येतील, वाईट विचारांचे लोक भेटतील, वाईट लोक भेटतील, दुरीत लोक भेटतील. त्यांची जी अडचण तुमच्या मार्गात निर्माण होईल त्यापासून अजिबात ढळू नका, त्याला बळी पडू नका. त्यांच्या अडचणींची बाधा, या वाईट लोकांच्या अडचणीमध्ये आपण अडकायला नको असं तुमचं वर्तन असावं. परमेश्वराचं नामस्मरण करताना मन स्थिर असावं. चंचल वृत्ती ही अस्थिर बनवते, त्यामुळं मन आपलं स्थिर असावं. चांगला मार्ग आचरण्याचे वळण बुद्धीला लागो. याचाच अर्थ असा की तुम्ही चांगल्या वागणाऱ्या लोकांच्या सहवासात असला की आपोआपच तुम्हाला त्या सद्गुणांची लागण होते आणि तुम्ही सद्वर्तनी बनता. त्यामुळं चांगला मार्ग आचरण्याची बुद्धी तुम्हाला येऊ. स्वतःचे स्वत्व हृदयाला कळू दे, आत्मभान आपल्याला येऊ दे, स्वत्व कळू देत असं कवी म्हणतो. स्वतःची ओळख, स्वतःचा आत्मविश्वास, स्वत्व, अस्तित्व, अस्मिता तुमची जागी झाली पाहिजे. मग या गोष्टींचा अडसर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मग दुराभिमान आहे, गर्विष्ठपणा आहे, तो तुमच्या मनातून निघून जाऊ दे, गळून जाऊ दे, नष्ट होऊ दे असं कवी सांगतात. मन कधीही वाईट विचारांनी मलिन होऊ नये. बघा, मनावर वाईट विचारांचं मळभ येता कामा नये. चांगले विचार करावेत, चांगलं आचरण असावं, चांगल्या लोकांच्या सहवासात राहावं, चांगले विचार ऐकावेत. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाला स्वच्छ किंवा पारदर्शक ठेवण्यास मदत करतात. म्हणून या विचारांनी मलिन न होता आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट वाईट गोष्टी
दुराभिमान हे सगळं भस्मसात होऊन जाऊ दे, जळून जाऊ दे, असं कवी मोरोपंत म्हणतात. आता हे देवा, तुझं नाव माझ्या मुखातून सदैव येत राहो. नामस्मरणाचं महत्त्व फार मोठं आहे. परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आत्मशांती आहे, तृप्ती आहे. त्यामुळं परमेश्वराचं नाव माझ्या तोंडामध्ये अखंड राहू दे आणि तू माझ्या शरीररूपी घरामध्ये, बघा, परमेश्वरा तू माझ्या शरीररूपी घरामध्ये वास्तव्य करावंस. म्हणजे कुशल नाम धामावली, म्हणजे शरीररूपी धाम म्हणजे घर, ईश्वराच्या नामस्मरणाने कुशल म्हणजे शांत, स्वस्थ होऊ दे. माझ्या मनाच्या सर्व इच्छा तत्काळ पुरवल्या जातात फक्त परमेश्वराच्या नामस्मरणाने. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की आपल्या भक्ताच्या भक्तीला जाणून परमेश्वर त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. त्यामुळं मोरोपंत परमेश्वराला असं म्हणतात की तिन्ही जगात, तिन्ही जग म्हणजे कुठलं? पृथ्वी, आकाश आणि पाताळ, म्हणजे स्वर्गलोक, इहलोक आणि पाताळ, या 3 लोकांमध्ये राहणाऱ्या भक्तांवर, तो भक्त कुठला, कसा, कुणाचा काहीही न बघता तिन्ही लोकांवर राहणाऱ्या भक्तांवर तू कृपादृष्टी ठेवावीस, त्यांना आधार द्यावास, त्यांना सांभाळावेस, असं कवीचे म्हणणं आहे. आणि त्याच्या परमेश्वराला शरण जे येतात त्या शरण आलेल्यांना तुझ्या आधाराची गरज आहे आणि तुझ्याकडून तो आधार त्यांना मिळावा अशी अपेक्षा कवी या भरत वाक्यामध्ये त्यांच्या केकावली या ग्रंथाच्या अंतिम टप्प्यामध्ये करतात. याचं कारण असं की आपल्याला मग ज्ञानदेवांनी पण हेच सांगितलेलं आहे. योगी सर्व काळ सुखदाता हे एकनाथांनी सांगितलेलं आहे आणि एथ जाती कुळ अप्रमाण हे ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही जातीचा, वर्णाचा, कुळाचा, स्त्री अथवा पुरुष कोणीही परमेश्वराची भक्ती करू शकतं. मग तिथं कोण मोठा नाही, कोण छोटा नाही, पण इथं भक्तीला, नामस्मरणाला, परमेश्वराबद्दलच्या असलेल्या श्रद्धेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून तर परमेश्वराचा भक्त, राक्षस कुळात जन्मलेला भक्त प्रल्हाद सुद्धा होऊ शकतो आणि वेश्याच्या पोटी आलेली कान्होपात्रा सुद्धा करू शकते. त्यामुळं परमेश्वराकडे भेदभाव नाही, फक्त त्याला हवी असते भक्ती. त्यामुळं परमेश्वराच्या चरणाशी लीन होऊन, परमेश्वराच्या चरणाशी अढळ राहून परमेश्वराची भक्ती करा. तुम्ही आयुष्यात नक्कीच सुखी व्हाल आणि तुमच्यामध्ये असलेले वाईट विचार, दुराभिमान या सगळ्या गोष्टी जळून जातील. म्हणून भरतवाक्य या आपल्या केकावलीच्या अंतिम समाप्तीला किंवा समाप्तीच्या वेळी कवी मोरोपंतांनी लिहिलेली ही जी भरतवाक्य कविता आहे ती आपल्या सर्वांना सुपरिचित आहे आणि आपल्याला जीवनाच्या सुयोग्य प्रवासासाठी मार्गदर्शन करणारी आहे. इथं आपली ही कविता संपलेली आहे. यावर जे प्रश्न विचारले जातात किंवा स्वाध्याय विचारला जातो त्यामध्ये कृती असते. कृतीनंतर वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, पर्याय निवडा असेल किंवा रिकाम्या जागा भरा असेल, वाक्य पूर्ण करा असेल, असं असेल. आणि शेवटी जे मग विचारलं जातं कवितेचा सार किंवा कवितेचा सारांश लिहा किंवा कवितेवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी ज्या कृती आपल्याला सोडवायच्या असतात त्यामध्ये मग प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहेत, प्रस्तुत कवितेचा विषय कोणता आहे, कवितेतील शब्दांचे अर्थ विचारले जातात आणि मग मिळणारा संदेश, कवितेची वैशिष्ट्य आणि प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार अशा स्वरूपात आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतात. त्याप्रमाणे इथं कविता आपल्याला नक्कीच समजली असेल. लेखक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांनी कर्ते सुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जो चरित्रात्मक लेख आपल्या अभ्यासासाठी उपलब्ध केलेला आहे त्या लेखामध्ये महर्षी कर्वे यांचं नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे. त्यांच्या चरित्रातून, त्यांच्या कामातून, त्यांच्या कर्तृत्वातून त्यांचं नाव चिरस्मरणीय झालेलं आहे. कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली. महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त स्वरूपात साकार केली.
समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं, गौरविण्यात आलं. प्रस्तुत पाठ जो आपण शिकणार आहोत, या पाठामध्ये लेखक महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय लेखक शिरीष गोपाळ देशपांडे यांनी आपल्याला करून दिलेला आहे. स्त्री शिक्षणाचा ध्यास जसा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले हे मानदंड आपण मानतो, त्यांच्या बरोबरीने स्त्री शिक्षणासाठीचा वसा घेऊन त्यासाठी अथक काम करून किंवा स्त्रियांना समानतेचा दर्जा देण्यासाठी अविरत प्रयत्न करून महिला विद्यापीठ उभा करून ही कल्पना मूर्त स्वरूपात साकार करणारे हे थोर समाजसेवक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड या गावी झाला. मुंबईतील एल्फिस्टन या महाविद्यालयात गणित विषयाची पदवी घेऊन पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ काळ ते कार्यरत होते. स्त्रियांना दास्यमुक्त करणं हेच त्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवलेलं होतं आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करून स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करून देऊन त्यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था ही संस्था स्थापन केली, फक्त स्त्रियांसाठी. या संस्थेतूनच पुढं श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ या विशाल संस्थेची निर्मिती झाली. म्हणजे स्त्री शिक्षणाचं, स्त्री समतेचा दृष्टिकोन घेऊन त्यांच्या मनात रुजलेलं बी त्यांनी आपल्या ध्येयाच्या उच्च टोकापर्यंत नेण्याचं आणि ते सार्थ करण्याचं, साकार करण्याचं काम कर्वे यांनी केलं. यामध्ये महर्षी कर्वे यांचं महात्म्य आहे. आता काय झालं, एखादा माणूस मेल्यानंतर आपल्या डोळ्यात पटकन पाणी येतं, पण पाणी येण्या इतकी योग्यता त्या माणसामध्ये असायला लागते. आता झालं असं की महर्षी कर्वे यांच्या निधनाच्या बातमीनं लेखकांच्या आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग 105 वर्ष जीवन जगलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जर डोळ्यात अश्रू उभे राहत असतील तर ती महानच व्यक्ती असली पाहिजे याची जाणीव लेखकाला झाली. ते जाणवलं आणि त्यामुळं कर्वेंच्या व्यक्तित्वाचा परिचय आपल्यासमोर लेखकांनी मांडला. म्हणजे त्या माणसाचं काम किती मोठं डोंगरा एवढं असेल की एखाद्या वृद्ध माणसाच्या डोळ्यात पाणी येतं, त्यांचं काम आठवून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता त्यांच्या डोळ्यात दिसते. हे फार मोठं काम केलेलं आहे या महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. देशाला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळावं किंवा देश फक्त राजकीय दृष्ट्या सुखी व्हावा किंवा स्वतंत्र व्हावा हे कर्वेंच्या दृष्टीने निरर्थक होतं म्हणण्यापेक्षा त्यांना ते योग्य वाटत नव्हतं. याचं कारण असं की एकूण देशाच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ 50% स्त्रिया असतात आणि मग जेव्हा तुमच्या देशातली स्त्रीच स्वतंत्र नाही, तिला शिक्षणाचे अधिकार नाहीत, तिला समतेचे अधिकार नाहीत, तिला नागरिकत्वाचे अधिकार नाहीत, तिला निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, तर मग तुमचा देश स्वातंत्र्य मिळवून तरी काय उपयोग आहे, असं त्यांचं ठाम मत होतं. त्यामुळं देशाला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळून उपयोगाचं नाही, स्त्रीची तिच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हायला पाहिजे हे त्यांचं ठाम मत असल्यामुळं या फक्त राजकीय स्वातंत्र्याला त्यांच्या दृष्टीने काहीच किंमत नव्हती. त्यामुळं स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किंवा त्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि त्या दृष्टीनं पावलं उचलली. त्या दृष्टीनं आपल्या जीवनाचं ध्येय ठरवून त्यांनी वाटचाल सुरू केली. कार्य करताना संपूर्ण समाज विरोधात उभा राहणार आहे हे त्यांना माहिती होतं आणि हे त्यांना ठाऊक होतं की समाजाकडून आपल्याला विरोध होईल. तत्कालीन परिस्थिती अशी होती की स्त्रियांना 4 भिंतींमध्ये बंदिस्त केलं जात होतं. स्त्री शिक्षणाला स्वातंत्र्य नाही, स्त्रीच्या फिरण्याला स्वातंत्र्य नाही, विचारांना स्वातंत्र्य नाही आणि अशा काळामध्ये महात्मा फुलेंनी ज्या सामाजिक विरोधाला स्वीकारलं आणि त्या विरोधाला बाजूला करून ते पुढे गेले, तो अन्याय त्यांनी सहन केला, त्याच पद्धतीनं समाजाचा विरोध होणार आहे हे कर्वेंना माहिती होतं. तरी सुद्धा स्त्री शिक्षणाचा वसा त्यांनी घेतला. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी आपलं आयुष्य घालवलं. यानंतर आपण जे पाहणार आहोत त्यामध्ये महर्षींच्या कार्यात ज्या अडचणी आल्या
त्या अडचणीसुद्धा इथं सांगितलेल्या आहेत लेखकांनी. पंडिता रमाबाई यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यातून, त्यांनी केलेल्या कामातून त्यांना महर्षींना हुरूप मिळाला, उत्साह मिळाला, प्रेरणा मिळाली, प्रोत्साहन मिळालं. याचं कारण असं की आपल्याही आधी कुणीतरी अशा कामाचा वसा घेतलेला आहे, ते काम करतायत आणि त्यातून आपण शिकलं पाहिजे, ही प्रेरणा घेऊन महर्षींनी हे काम सुरू केलं. ते स्वतः फार विद्वान होते, हुशार होते, त्यामुळं त्यांना वैचारिक पातळीवर विरोध करणं कुणालाच जमलं नाही. म्हणून समाजातील जे समाजकंटक लोक असतात, नाठाळ लोक असतात, वाईट लोक असतात, हे जे लोक आहेत त्यांनी यांच्यावर हल्ले चढवले. तरीही महर्षी यत्किंचितही विचलित झाले नाहीत. त्यांना मार खावा लागला, त्यांना बोलणं ऐकवावं लागलं, त्यांना मार खाऊन कोट फाटायचा, पण तरीसुद्धा आपल्या कामापासून ते जराही बाजूला ढळले नाहीत. त्यांनी आपलं काम अविरतपणे चालू ठेवलं. महर्षींना स्त्री शिक्षणाच्या संस्था उभारताना खूप खस्ता खाव्या लागल्या. म्हणजे हे इतकं सहज काम नव्हतं की समाजाच्या गळी ह्या गोष्टी उतरवाव्या. मुलींना शिकवलं पाहिजे, मुलींना स्वातंत्र्य दिलं पाहिजे, ह्या गोष्टी समाजाच्या गळी तत्कालीन परिस्थितीमध्ये उतरवणं तितकी सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे मुलींसाठी शाळा काढणं ही गोष्ट समाज कितपत मान्य करेल ही अडचणीचीच गोष्ट होती. तेव्हा कर्व्यांनी प्रथम अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केली. ज्या मुली अनाथ आहेत, ज्यांना कुणी नाथ नाही, ज्यांना कोणी सांभाळायला नाही, अशा मुलींना सांभाळण्यासाठी त्यांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केला. तिलाच पुढे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं नाव दिलं. संस्थेसाठी त्यांनी पै गोळा केली आणि त्यातला पैसा सुद्धा स्वतःसाठी वापरली नाही. आता कसं असतं, कुणी चांगलं काम करायला लागलं की त्याच्या चुका शोधणारे डोळे भरपूर असतात. पण महर्षी कर्वे इतके प्रामाणिक आणि इतके पारदर्शक होते की त्यांच्याकडून कोणतीही आर्थिक चूक होणार नाही याची ते दखल घ्यायचे. त्यामुळं त्या संस्थेला मिळणाऱ्या देणगीतून ते एक पैसा सुद्धा स्वतःसाठी न वापरता उलट आपल्या महिन्याभराच्या कमाईतून कुटुंबाला लागेल तेवढाच खर्च कुटुंबासाठी खर्च करून उरलेले पैसे ते संस्थेसाठी खर्च करायचे आणि सर्व खर्चाचा हिशोब काटेकोरपणे ठेवायचे. त्यामुळं कुणाचंही धाडस व्हायचं नाही त्यांना हिशोब विचारायचं, कारण त्यांचं कामच इतकं पारदर्शक होतं. कारण संस्थेचा एक पैसा सुद्धा ते स्वतःसाठी वापरत नसत. एव्हाना एका ठिकाणाहून दुसरीकडे संस्थेत वगैरे जायचं असेल तर ते चालत जायचे, पण कधीही संस्थेच्या पैशाचा गैरवापर त्यांनी केला नाही. त्यामुळं स्थितप्रज्ञ म्हणून महर्षी कर्वे हे आपल्या कामाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक होते. त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. महर्षी कर्वे स्थितप्रज्ञाप्रमाणे चालतात. स्थितप्रज्ञ म्हणजे नाकासमोर बघून चालणारा माणूस. काहीही घेणं देणं नसतं. माझं काम ठरलेलं आहे, मला त्या कामाच्या दिशेनं जायचं आहे, मला त्या कामाची पूर्तता करायची आहे, हे एकमेव ध्येय मनाशी धरून अगदी नाकासमोर बघून चालणारी ही व्यक्ती होती. त्यामुळं टीकाकारांशी त्यांनी कधी वाद घातले नाहीत. टीका करणाऱ्यांनी त्यांच्यावर टीका झोड उडवली, पण त्यांच्याशी कधी वाद न घालता ते आपलं काम शांतपणे करत राहायचे. त्यांनी कोणाचेही आपल्यावर ऋण निर्माण होऊ दिले नाही. त्यांनी कधीही कुणाचे उपकार घेतले नाहीत. ते कधीही कुणाच्या उपकाराच्या ओझ्याखाली राहिले नाहीत. म्हणजे त्यांचे विचार असे होते की समाजामधला अर्धा समाज हा स्त्रिया आहेत. समाजामध्ये अर्धी संख्या स्त्रियांची असताना मग तुम्ही तुमचा समाज प्रगत कसा म्हणू शकता? जर अर्ध्या स्त्रिया समाजातल्या स्त्रियांची संख्या जर मागासलेली राहिली, स्त्रियांची संख्या जर शिक्षणापासून वंचित राहिली, तर तुमचा अख्खा समाज मागासलेला राहील. स्त्री सुधारणा म्हणजे स्त्रीला पुरुषा इतकं समर्थ करायचं, हे महाकठीण कार्य होतं. पण ते कठीण कार्य महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी लीलया पेललं आणि स्त्रियांना त्या दृष्टीनं वाटचाल करण्यासाठी समृद्ध केलं.
महर्षींचा सन्मान, त्यांनी हे जे आयुष्यभर कार्य केलं, धोंडो केशव कर्वे यांनी केलेलं सामाजिक कार्य हे सामान्यातील असामान्य होतं, लौकिकातील अलौकिक होतं. त्यामुळं महर्षी कर्वे यांना समाजानं अलौकिक कार्यामुळं महर्षी मानलं. महर्षी म्हणजे महान असे ऋषी, ऋषितुल्य असं हे व्यक्तिमत्व होतं. भारत सरकारने त्यांना भारतरत्न ही पदवी देऊन गौरवलं, कारण हा सर्वोच्च नागरी बहुमान, लोकांच्या इच्छेनुसार, लोकांच्या संमतीने दिलेला हा पुरस्कार असतो. त्यामुळे भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिला गेला. स्त्री शिक्षणाचं महत्त्व पुरुषांनी ओळखलं पाहिजे. स्त्री शिक्षण हे पुरुषांनी ओळखलं पाहिजे. पुरुषांनी स्त्रियांना समानतेचा दर्जा दिला पाहिजे. समाजामध्ये दुय्यम स्थान स्त्रीला जे दिलं जातं त्यापासून तिला परावृत्त केलं पाहिजे. तिला शिक्षण दिलं पाहिजे, विचारांचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे, लेखनाचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे, निर्णयाचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. पण तसं होत नव्हतं. पण ही परिस्थिती समतेचा दृष्टिकोन समोर ठेवून महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलं. आणि म्हणजे त्याहीपेक्षा, म्हणजे स्त्रिया तर शिक्षित होणं आवश्यक आहेच, पण त्याही पेक्षा पुरुषांनी सुशिक्षित व्हायला हवं, अधिक गरजेचं आहे हे. कारण पुरुष सुशिक्षित झाले तरच त्यांना स्त्री शिक्षणाचं महत्त्व कळणार होतं. हे महत्त्वाचे विचार त्यांनी अंगीकारले आणि तडीस नेले. कारण त्यांच्याच कामाचं जे परिमार्जन आहे किंवा त्यांनी केलेल्या कामाचं जे फलित आहे, आज आमच्यासारख्या लाखो स्त्रिया अभिमानानं, आत्मविश्वासानं आपलं काम करतायत. ही त्यांनीच आम्हाला दिलेलं वरदान आहे. त्यामुळं महात्मा फुले असोत, सावित्रीबाई फुले असोत किंवा महर्षी कर्वे असोत, जे करते सुधारक, करून दाखवणारे सुधारक म्हणून त्यांना आपण ओळखतो, त्यांच्याच मायेची पाखर किंवा त्यांच्याच विचारांचा वारसा आम्हाला मिळाल्यामुळं आम्ही आपल्यासमोर उभा राहू शकतो. त्यामुळं अशा महान व्यक्तींसमोर आपले निश्चित कर जुळणं किंवा त्यांना मानानं अभिवादन करणं हेच आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, संयम, जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटी यांच्या साह्यानं ध्येय साध्य करण्यासाठी कार्यरत राहावं असे चिंतनगर्भ विचार मांडलेली जी कविता आहे, कवयित्री आसावरी काकडे यांची आपण आता शिकणार आहोत, तिचं अध्ययन करणार आहोत. सकारात्मक जीवन जगावं, अविरत प्रयत्न करावेत, ही शिकवणच या कवितेतून कवयित्रीनं आपल्याला दिलेली आहे. कविता आहे खोद आणखी थोडेसे. जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज यशाच्या शिखरावर असणारी जी माणसं आपण बघतो, त्यांच्या चरित्राचा, व्यक्तिमत्वाचा परिचय करून आपण घ्यायला गेलो तर त्यांनी खूप प्रयत्न केलेले असतात. त्यांच्यामध्ये जिद्द असते आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे विचार असतात. त्यामुळे ही माणसं मोठी होतात. म्हणजे मोठं होण्यापाठीमागं हे जे विचार आहेत याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ध्येय साध्य करताना संयमानं, जिद्दीनं, आत्मविश्वासानं, चिकाटीनं कार्य करावं, हा संदेश या कवितेतून कवयित्री आपल्याला देते. चांगुलपणावर विश्वास ठेवा, चांगलं आहे ते जवळ करा, चांगलं आहे ते स्वीकारा आणि वास्तविकता म्हणजे वास्तव जे खरं आहे, जे सत्य आहे ते स्वीकारा आनंदाने. कोणत्याही भ्रमात राहू नकात, गैरसमज नकोत, भ्रम नकोत, चुकीच्या समजुती नकोत. उमेदीनं जगण्यासाठी कष्टाची कास धरावी. म्हणजे कष्ट किंवा प्रयत्न हा अंतिम यशाकडे जाणारा मार्ग आहे. प्रयत्ने वाळूचे कनरगडिता तेलही गळे किंवा तुकारामांचं असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, ही उक्ती असो. यातून आपल्याला हेच कळतं की प्रयत्नांना पर्याय नाही, प्रयत्नांती परमेश्वर. त्यामुळं तुम्हाला कष्ट करावेच लागतील, प्रयत्न करावेच लागतील, असा संदेश ही कविता आपल्याला देते. आपण जिथं थांबतो तिथून चिकाटीने आणखी थोडे थोडे पुढे गेले तर यश निश्चित मिळते. म्हणजे प्रयत्न करायला लागलो आणि अपयश पदरी आलं तर तिथं गांगरून जाऊ नकात, तिथं थांबू नकात.
प्रयत्नातलं सातत्य चालू ठेवा, प्रयत्न सातत्याने करायला लागा आणि आणखी थोडेसे, हा शब्दच असा आपल्याला शिकवतो की आणखी प्रयत्न कर, आणखी चिकाटीनं पुढे जा, आणखी ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न कर. हाच आशावाद या कवितेतून आपल्यापुढं कवयित्रीनं मांडलेला आहे. रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक काल, असं आपल्याला माहिती आहे. म्हणजे अंधार झाला म्हणून निराश न होता उद्या सूर्य येणार आहे हा आशावाद आपल्या मनामध्ये पल्लवित करणं हेच महत्त्वाचं असतं. झाडावरून मूकपणे गळणारी पानं ही उद्याचं भविष्य घेऊन खाली येतात, हेही कवयित्री आपल्याला इथे सांगते. बघा, सगळीच माणसं स्वार्थी आणि मतलबी नसतात, काही खरे शिक्के पण असतात. सकारात्मक पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह जीवन कसं जगावं, प्रयत्नवादी कसं असावं, हा मोलाचा संदेश देताना कवयित्री म्हणतात, निराश होऊ नकोस, जमीन खणत राहा, आणखी थोडेसे खोद, जमिनीखाली तुला नक्कीच पाणी मिळेल. जिद्दीने प्रयत्न कर, जीवन जगताना हिम्मत सोडू नकोस. सर्व माणसं स्वार्थी नसतात, काही चांगलीही असतात, प्रामाणिकही असतात, खरी नाणी असतात. तशी माणसं जगात आहेत, हा विश्वास मनात असू दे. झाडावरून म्हणजे खोद, आणखी थोडंसं, आणखी प्रयत्न कर, आणखी प्रयत्न कर. सगळंच काही खोटं जगात आहे असं नाही, चांगलंही आहे. चांगलं घेण्याचा प्रयत्न कर, चांगलं स्वीकारण्याचा प्रयत्न कर, निराश न होता आणखी प्रयत्न कर. खोद आणखी थोडंसं, खोदणं म्हणजे उकरणं, पाणी लागेपर्यंत उकरा. पाणी लागलं नाही म्हणून निराश नका हो, खोदत राहा, कधी ना कधी तुम्हाला पाणी लागणार आहे, यश मिळणार आहे. हा आशावाद कवयित्री या कवितेतून आपल्या पुढं व्यक्त करते. झाडावरून मूकपणे गळणाऱ्या पानातही, बघा, व्यक्त व्हा. कवयित्री म्हणते व्यक्त व्हा, आतल्या आत घुसमट नका करू. म्हणजे तुमच्या मनामध्ये असलेलं दुःख तुम्ही सहन नका करत राहू, त्यामुळं घुसमट होते. अबोल राहून, अव्यक्त राहून वेदना सहन करू नका. आता आत खोल मनामध्ये प्रत्येकाचं एक आनंदी गाणं दडलेलं असतं, ते गाणं तुम्ही अनुभवाला घ्या. झाडावरून मूकपणे गळणाऱ्या पानातही जन्मभराची वेदना साठलेली असते. गवताचं पातं या पाठात आपण बघितलं की झाडावरून पडणारं पान हे जमिनीच्या कुशीत पुन्हा रुजतं. वसंताचा परिस्पर्श झाला की पुन्हा संजीवक स्पर्शानं पुन्हा रोपात त्याचं रूपांतर होतं. म्हणजे रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक काल, ही गोष्ट किंवा हा विचार इथं समर्पकपणे हुबेहूब तंतोतंत लागू पडतो. ती जी आयुष्यभर वेदना सहन केलेली पानं जन्मभराची वेदना घेऊन जमिनीवर पडतात, गळतात, पण दुःख करत नाही बसत ती. कारण त्यांना माहिती असतं आपण पुन्हा रुजणार आहोत, आपल्याला पुन्हा पालवी येणार आहे, ही आशा त्यांच्या मनात असते. त्यामुळं आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी, असं समर्पकपणे लेखिकेनं आपल्या मनातला आशावाद जागा केलेला आहे. त्यानंतर मूठ जी आहे बघा, मुठीत काहीच नाहीये, उगाचच ती भरलेली आहे असं कधीही म्हणू नकात. म्हणजे स्वतःकडं काही सत्ता, संपत्ती, पैसा, वैभव नसताना ते असल्याचा बडेजाव मिरवू नका. जे आपल्याकडं नाही त्याची हाव पण करू नका. आयुष्याचं एक गणित आहे, ज्याला जेव्हा जितकं मिळणार आहे तितकंच मिळतं, त्या व्यतिरिक्त काहीही जादा किंवा काहीही कमी मिळत नाही. हे जीवनाचं गणित आहे. त्यामुळं आपल्याकडं काहीच नाही आहे उगाच बडेजाव करणं ही गोष्ट बरोबर नाही. तसं करू नको. ते असल्याचा बडेजाव कधी मिरवायचा नाही. जे नाही त्याचा हव्यास सुद्धा करायचा नाही, त्याचा हाव सुद्धा कधी धरायचा नाही. त्यामुळं आपल्याकडं जे आहे ते आहे, त्यात समाधानी राहा. पुढं कवयित्री म्हणते की उलट तुमच्या उघड्या ओंजळीमध्ये मनात असलेली तळी म्हणजे विचार, ओलावा, जिव्हाळा, त्यातला गारवा
याच्यामध्ये आनंद घ्यावा, जे तुमच्याकडे आहे त्याच्यात आनंद मानायला शिका, कारण तीच आपली समृद्धी समजावी. आपण बऱ्याच वेळा म्हणतो पैशाची नाटकं करता येत नाही, करूच नयेत. आपल्याकडे जे नाही ते नाही, जे आहे त्यात समाधानी राहा, त्यात जिव्हाळा शोधा, त्यात आनंद शोधा, ते आपलंसं म्हणा. त्यामुळं मनातला ओलावा, मनातली तळी म्हणजे मनातला ओलावा, माया, जिव्हाळा याच्यात समाधान माना, समृद्धी माना. खोलवर आणखी थोडं मातीत खण, म्हणजे तुला तिथं निर्मळ झरा लागेल. तीच तुझी जिद्द आहे, तीच तुझा ध्यास आहे, असं कवयित्री म्हणते. उमेदीनं जगण्यासाठी मनाची उभारी आवश्यक आहे, मनाची समृद्धी आवश्यक आहे. म्हणून कवयित्री म्हणते की खोदणं कधी कमी करू नको, प्रयत्न कधी कमी करू नको. जगण्यासाठी आत्मविश्वास गरजेचा आहे, आत्मबळ गरजेचं आहे आणि यासाठी प्रयत्नवादी राहणं आहे. तुकारामांची उक्ती मी सांगितली तुम्हाला, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. हे विचार बरोबर इथं लागू पडतात. खोलवर आणखी थोडं मातीत खण, म्हणजे तुला तिथं निर्मळ झरा लागेल. तीच तुझी जिद्द आहे. उमेदीनं जगण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक आहे, म्हणून समृद्ध जगण्यासाठी आत्मबळ गरजेचं आहे. हे कवयित्री इथं आपल्याला निक्षून सांगते. घट्ट ओठ मिटून दुःख सहन करत बसू नका. आपल्या मनात खोलवर एक गाणं रुजलेलं असतं आणि ते शोधून काढायला हवं. यासाठी गळणाऱ्या पानाचं प्रतीक कवयित्रीनं आपल्याला सांगितलं. शिशिर ऋतूमध्ये पानगळ होते, पानं झाडावरून पडतात, पण जीवनाच्या या कष्टप्रद प्रवास करून आल्यानंतर ते पान निराश नाही होत. त्याला माहिती असतं मी रुजणार आहे, पुन्हा उभारीला येणार आहे. तसं मनाची उभारी कायम ठेवा, जीवन जगण्याची पुन्हा उमेद कायम ठेवा. आणि त्यानंतर कवयित्री म्हणते की सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देताना कवयित्री आपल्याला सांगते, सकारात्मक दृष्टीनं विचार करताना कवयित्री आपल्याला जीवन जगण्याची शिकवण देताना म्हणते, प्रत्येकाच्या मनात असलेल्या निर्मिती क्षमतेला कवयित्री करते, आवाहन करते. धीराने जीवनाचा सकारात्मक मार्ग शोध घेतला पाहिजे. सकारात्मक मार्गाचा शोध घ्या. ओठ घट्ट मिटून निव्वळ सहन करत बसू नका. अन्यायाला प्रतिकार करायला शिका, कारण प्रत्येकाचं मन निर्मितीक्षम असतं, निर्मिती करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. अंतर्मनात ज्याचं गाणं दडलेलं असतं, आपल्या अंतर्मनातील गाण्यात मग्न होऊन ते गाणं अनुभवणं यातच जीवनाचं सार्थक असतं. आपल्यातील निर्मिती क्षमतेचा, सर्जनशीलतेचा शोध आपणच घ्यायला हवा. आपल्या क्षमता आपणच जाग्या करायला हव्यात. आपल्या क्षमतांना आपणच जाणून घेतलं पाहिजे, तरच आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी परिस्थिती होईल. आणि त्यामुळं कधीही जीवनाच्या प्रवासात हतबल न होता, प्रयत्न न सोडता, हिम्मत न हारता पुढंच जावं आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावं, अशी आशावादी विचारांची देण, आशावादी विचारांची शिकवण कवयित्री आसावरी काकडे आणि यांनी आपल्या या कवितेमधून आपल्याला दिलेली आहे. इथं आपली ही कविता संपतीये. या कवितेचा जो स्वाध्याय आहे त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न सोडले तर काव्यसौंदर्यासाठी ज्या ओळी दिलेल्या असतात तिथं काव्यसौंदर्य शोधताना कवयित्रीनं दिलेला जो आशावाद आहे तो आपला त्या ओळींमधून व्यक्त झाला पाहिजे. आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी, यामधून आपल्याला त्या पानामध्ये असलेला आत्मविश्वास, त्या पानामध्ये असलेला आशावाद इथं सांगावा लागेल. त्यामुळं कविता सकारात्मक दृष्टिकोन जोपासणारी आहे, आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन करायला लावणारी आहे आणि आपल्यामध्ये आत्मभान जागृत करणारी आहे. त्यामुळं आपल्या विद्यार्थी वर्गाला या कवितेमधून हेच शिकायचं आहे की प्रयत्न सोडायचे नाहीत. स्वत्व जाणून घ्या, स्वतःमधल्या क्षमता जाग्या करा आणि प्रयत्न
अखंड करत ध्येयापर्यंत पोहोचा, हा आत्मविश्वास कवयित्रींनी या कवितेमधून आपल्याला दिलेला आहे. इथं आपली कविता संपलेली आहे. धन्यवाद.